हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे 8 एप्रिल आणि माझ्याकडे आलेले आहेत नवरीचे ब्लाऊज जे की आले आहेत. तर बऱ्याच जणांनी ऐकलंही असेल, वरखेडची जी देवी आहे वरखेडमध्ये. तर हे जे ब्लाऊज आहे हे वरखेडवरून आलेले आहे. नवरीचे ब्रायडल ब्लाऊज आहे, 21 तारखेच्या लग्नाचे ब्लाऊज आहे. तर ते साड्या आणि ब्लाऊज कसे आहे ते तुम्हाला मी दाखवते आणि असंही ब्लाऊज डिझाईन झाल्यानंतर ही मी तुमच्याशी शेअर करणारच आहे. पण तोपर्यंत सगळ्यात आधी आपण साड्या आणि ब्लाऊज पाहूयात कसे आहेत. आत्ता लाईट गेलेली आहे त्यामुळे मग मी म्हटलं थोडंसं व्हिडिओ वगैरे शूट करून घ्यावा आपण. तर इथेही तुम्ही साडी पाहू शकता. या पद्धतीने जी आपण साऊथ इंडियन पॅटर्नची साडी म्हणतो ना, तर त्या पद्धतीने ही साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये पूर्ण साडी आहे. ऑफ व्हाईट कलर आहे. काठ खूप सुंदर आहे, म्हणजे सिक्वेन्स स्टोनमध्ये काठ आहेत त्याचे, स्टोनमध्ये. तर या पद्धतीने त्याचा पदर आहे आणि हे असे लटकन आहेत. त्याला रेडीमेडच आहे ऑलरेडी त्याला लटकन. तर ही एक साडी आहे. त्यानंतर ही आहे नवरीची हळदीची साडी, जी की आधी एक साडी आपण वेअर करतो ती साडी आहे ही. तर ह्या दोन साड्या आहेत. ही पण नवरीच्या म्हणजे नवरीच्या भाऊजेची साडी आहे एक सिंपल. तर ही साधी साडी आहे आणि या सगळ्या साडीवरचे ब्लाऊज शिवायला आहेत आपल्याकडे. तर साड्या दाखवते आणि साड्या दाखवते. ही पण नवरीचीच साडी आहे. आता खोलून नाही दाखवत, बट अशी दाखवत. ही एक नवरीची साडी आहे. त्यानंतर ही पण नवरीची हळदीची साडी आहे, ही अशी. तर याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ना, ते ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. तर त्यावर हे ब्लाऊज आलेलं आहे आरीवर्कचं. आता इथे लक्षात यावं म्हणून मी इथं नाव टाकून घेतलेलं आहे, कारण खूप सारे ब्लाऊज एकत्र आल्यानंतर ते थोडंसं जमलिंग होते. तर इथे पाहू शकता या पद्धतीने त्यावर आरीवर्क आलेलं आहे. हे पाहू शकता. गळ्याला पण पूर्ण आरीवर्क आहे या पद्धतीने. तर हे आरीवर्कचंच ब्लाऊज आहे पूर्ण. हे फ्रंट साईडला आहे. हे दोनही असे बाहीला येणार आहेत या डिझाईन मोराच्या. सुंदर ब्लाऊज आहेत, सुंदर साड्या आहेत सगळ्या. आणि हे एका कस्टमरचं म्हणजे सॉरी हे एक नवरीचं ब्लाऊज आहे हळदीची साडीवरचं. तर त्यानंतर ही एक रेड कलरची साडी आहे नवरीची. त्यानंतर ही एक साडी आहे, नवरीचीच साडी आहे ही पण. इथे तुम्ही पाहू शकता फुल स्टोन आहे काठीला त्याला. हे पाहू शकता काठाला पूर्ण स्टोन आहे आणि साडीचा रंग खूप सुंदर आहे. पेट्रोल ग्रीन जो कलर म्हणतो ना आपण, सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे पेट्रोल ग्रीन. तर त्या पद्धतीने हा पेट्रोल ग्रीन कलरचा साडीचा रंग आहे. त्यानंतर साडीमध्ये पूर्ण जरीवर्क आहे आणि ओव्हरऑल पाहायला गेलं ना तर सगळ्या साड्या काठापदराच्या आहे. आणि असंही आपण लग्नाशिवाय काठापदराच्या साड्या जास्त घेत नाही, त्यामुळे या सगळ्या साड्या काठापदराच्याच आहे. त्यानंतर ही जी साडी आहे नवरीचीच आहे. ही गठबंधनची जी साडी म्हणतो आपण, नऊवार साडी, तर ही नऊवार साडी आहे. ही पण खूप सुंदर साडी आहे. तुम्ही जर पाहिलं तर इथे या पद्धतीने खूप सुंदर गोंडे आहेत. हे पहा, खूप सुंदर गोंडे आहेत साडीला. तर याला एका साईडने आपल्याला आहे आणि एका साईडला त्याला गोंडे आहेत. तर ही आहे गठबंधनची साडी. त्यानंतर ही एक आहे साडी, चिंतामणी रंग आहे साडीचा. या पद्धतीने आहे साडी, खूप सुंदर आहे. ही पण कस्टमरच्या भाऊजेची साडी आहे आणि याच्यावरचं ब्लाऊज पण आरीवर्क आहे. आणि आजकाल बऱ्याच साड्यांना रेडीमेड आरीवर्क येत आहे आणि काही साड्यांना नाही येत. तर बऱ्याचशा ब्रायडल करून घेतात आरीवर्क, किंवा रेडीमेड आल्यानंतर तो जो ब्लाऊजचा खर्च आहे तोही वाचतो. पण मला पर्सनली असं वाटतं की ब्लाऊज किंवा साडी ज्यावेळेस त्याच्यामध्ये येते ना, त्यावेळेस साडी इतकी खास नसते. ब्लाऊजला आरीवर्क असल्यामुळे साडीची किंमत जरा जास्त लावली जाते असं माझ्या लक्षात आलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ह्या आहेत इतक्या साड्या. त्यानंतर हे आहे ब्लाऊज, हे आहे नवरीच्या भाऊजाईचं ब्लाऊज. तर याचंही आरीवर्क या पद्धतीने पाहू शकता तुम्ही. हे पहा, असा गळा आलेला आहे याचा. या पद्धतीने मध्ये लटकन आलेले आहे. हा गळा आहे आणि इथे तुम्ही पाहिलं तर ही आहे बाही. तर इथे पूर्ण बाहीला अशी सुंदर अशी डिझाईन आलेली आहे. तर ही पण पूर्ण फुल एम्ब्रॉयडरी ब्लाऊज आलेला आहे, आरीवर्क करून आलेलं ब्लाऊज आहे ही सुद्धा. तर हे एक ब्लाऊज आहे. त्यानंतर इथे आणि अजून एक सांगायचं म्हणजे त्या साडीमध्ये म्हणजे त्यांच्या साडीमध्ये
एक आरीवर्कचं ब्लाऊज आलं होतं आणि एक एक्स्ट्रा पण ब्लाऊज आलेलं होतं, प्लेन पण ब्लाऊज होतं आणि आरीवर्कचं पण होतं. आपल्या म्हणजे आपल्या याच्यानुसार आपण जे हवं ते ब्लाऊज आपण स्टिच करू शकतो. तर हे पहा, हा एक पट्टा आहे जो की नवरीची तब्येत थोडीशी कमी होती त्यामुळे त्याच्यामधला थोडासा काढून घेतलेला आहे. आणि हा एक ब्लाऊज पीस आहे. आरीवर्कचा एक होता आणि दुसरा एक आलं होतं. तर एक्स्ट्रा जो ब्लाऊज पीस आलेला आहे तर त्यांची आहे 1-1.5 वर्षाची मुलगी, म्हणजे ब्रायडलच्या भाऊजाईची. तर ती माझी ॲक्च्युली फ्रेंडच आहे. तर तिच्याच ओळखीतून मला हे ब्लाऊज वगैरे स्टिच करण्यासाठी आलेले आहे. तर ती जी आहे ना, तिची मुलगी आहे 1.5 वर्षाची. तर त्या 1.5 वर्षाच्या मुलीसाठी आपल्याला इथे लेहंगा स्टिच करायचा आहे, छोटासा नाजूक. तर त्याच्यासाठी मी हा कपडा जो आहे त्यांच्याकडून, म्हणजे त्यांनीच काढून दिलेला आहे की मॉम अँड डॉटर सेम सेम, जसं की प्रत्येक मुलीला हवं असतं त्या पद्धतीने. मग हे जे कपडे आहेत हे एक्स्ट्रा मी तिथून काढून ठेवले आहेत आणि याचा आपल्याला लेहंगा स्टिच करायचा आहे. तर जसं मला सोयीस्कर वाटेल तसं मी नाव वगैरे टाकून, पिशवीत टाकून ब्लाऊज ठेवलेले आहे आणि पूर्ण सगळ्या साड्या मी याच्यामध्ये ठेवणार आहे. त्यानंतर अजूनही एक ब्लाऊज आहे, हे पहा. हे आहे नवरीचं लेहंग्यावरचं ब्लाऊज आहे. तर लेहंगा पण दाखवते मी. या पद्धतीने आहे लेहंग्यावरचं ब्लाऊज. ही आहे बॅक साईड, ही आहे वरची फ्रंट साईड आहे आणि ही मागची बॅक साईड आहे डिझाईनसाठी. ही आपली बाही आहे आणि फुल वेलवेटचं ब्लाऊज आहे पूर्ण. तर हे एक ब्लाऊज आलेलं आहे नवरीचं. त्यानंतर हे एक ब्लाऊज आलेलं आहे, जे की साडी मी तुम्हाला आधी दाखवली होती साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये. त्यानंतर ही आधीची नवरीची हळदीची साडी आहे, जी की आधी साडी घालावी लागते ती. त्यानंतर हे नवरीच्या भाऊजाईचं आहे. हे सिंपल ब्लाऊज आहे. तर याची डिझाईन वगैरे कशी करणार आहे हे मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे. तर मी तुम्हाला नवरीचा लेहंगा जो आहे तो दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकता, हा आहे नवरीचा लेहंगा या पद्धतीने. हे पहा, असा आहे पूर्ण लेहंगा, असा आहे. फुल हेवी लेहंगा आहे. खालचा दाखव. ॲक्च्युली फुल हेवी लेहंगा आहे आणि खूप पूर्ण स्टोनने भरलेला लेहंगा आहे. खूप सुंदर आहे. हे पहा, असा या पद्धतीने आहे लेहंगा. आणि या लेहंग्यावरचं ते आहे राणी कलरचं ब्लाऊज, जे की आपल्याला स्टिच करायचं आहे. तर हा लेहंगा आहे. त्यानंतर हे जे ब्लाऊज आहे हे आहे नवरीचं गठबंधनची जी साडी आहे त्या गठबंधनच्या साडीवरचं हे आहे ब्लाऊज. आणि त्याचा जो बॅक साईड आहे ना तो या पद्धतीने आलेला आहे. आणि त्याची जी बाही आहे, ॲक्च्युली बाही ना या पद्धतीने आलेली आहे. हे पहा, पिकॉक त्यावर बाहीवर आहे सगळे. या पद्धतीने आलेले आहे सगळे ब्लाऊज. ओव्हरऑल साड्या ब्लाऊज आहे, हे सगळे ब्लाऊज नवरीचे आहे. फक्त 2 ब्लाऊज जे आहे ते एक्स्ट्रा म्हणजे भाऊजाईचे वगैरे आहे, जी की माझी चांगली फ्रेंड आहे. तर हे जे ब्लाऊज आहे ह्या ब्लाऊजची डिझाईन आपल्याला करायची आहे. आज 8 तारीख आहे आणि 21 तारखेला हे ब्लाऊज आपल्याला आज 8 तारीख आहे आणि 21ला हे ब्लाऊज आपल्याला द्यायचे. तर आता मी ह्या सगळ्या साड्याला फॉल बिडिंग करून घेणार आहे आणि हे बाकीचे जे ब्लाऊज आहेत ह्या साड्यांनाही मी कटिंग करून घेऊन शिवायला सुरुवात करणार आहे. एक 4 ते 5 दिवसात ब्लाऊज कंप्लीट करून ठेवणार आहे. तर चला आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर ही जी साडी तुम्ही पाहताय ना, ही दुसरी ब्रायडल साडी, म्हणजे दुसरी नवरीची साडी आहे. पण त्यावर ना ब्लाऊज पीस रेड यायला हवा, काठाच्या कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस यायला हवा होता. पण सेम आहे ना साडीसारखाच ब्लाऊज पीस आलेला आहे. आणि तसं जर पाहायला गेलं ना तर साडी खूप महागाची साडी आहे. आणि महागाच्या साडीच्या मानाने पीस एवढा काही खास, म्हणजे पीस सेमच आलेला आहे. हे तुम्ही पाहू शकता, हा जो पीस आहे ना हा पीस आलाय त्याच्यावर, जी की गठबंधनची साडी आहे. आणि नऊवार साडी, म्हणजे सॉरी नऊवार साडी आहे. नऊवार करून घालणार आहे, 6 वार साडी 9 वार करून घालायची. तर मी ना ही जी साडी आहे ना, म्हणजे मला वाटलं की पीस वगैरे याच्यात काही आला नाही आहे. तर मी तुम्हाला दाखवते. ही जी साडी आहे ना, ही साडी, त्या दोन्ही साड्या मी ना एकाला एक लावून पाहिलं. इथे तुम्हाला मी दाखवते. हे पहा,
आधी मला असं वाटलं की नऊवार म्हणजे 6 वार साडी म्हणजे याच्यात ब्लाऊज पीसच आला नाही की काय कुठं गाळा झालाय. पण हे पाहू शकता इथे तुम्ही, हे पहा दोन्ही मी काठीला साड्या लावून राहिले आणि साडीतला पीस बरोबर उरतो. 6 वार साडीतला पीस बरोबर उरतोय. हे पहा, हे पहा इतकी साडी आहे ती एवढी आणि इतका पीस उरतोय. हे पहा एवढा पीस बरोबर उरतोय साडीतला. आणि हा या रंगाचा पीस आलाय साडीमध्ये. तर मला वाटलं की आधी कॉम्बिनेशनमध्ये असं, मी आधी साडी उघडून पाहिली नव्हती, पण हा कमी आलाय पीस ॲक्च्युली. तुम्ही सांगितलं मी जसं सुचवलंय त्या नवरीला, कारण हे दुसऱ्या साड्या आहेत नवरीच्या, तसं मी तिला सुचवलंय. तर पाहूयात आता काय होतंय काय नाही. तर आत्ता जसं की मी तुम्हाला दाखवलं ना की साडीमध्ये ब्लाऊज पीस तर सेमच आलेला आहे. तर तो एक ब्रायडलचा 9 वार साडीवरचा गठबंधन, म्हणजे ॲक्च्युली साडी तर 6 वारच आहे, पण मुलीची तब्येत जरा बारीक असल्यामुळे ते 9 वार करून घालून आले ती 6 वारी साडी. तर त्याच नवरीची ही जो घागरा आहे ना, हा हळदीचा घागरा आहे नवरीचा. तर सुंदर आहे घागरा. तर हा घागरा आलेला आहे आणि त्यावर आलेली आहे, हे पहा ही ग्रीन कलरची ओढणी त्यावर आली अशी या पद्धतीने. आणि हा बेल्ट आलेला आहे. आणि ॲक्च्युली हा जो घागरा आहे ना, या घागऱ्यावरचं जे ब्लाऊज आहे ना, त्या घागऱ्यावर जे ब्लाऊज आलं आहे ते हे आलं आहे असं काठामध्ये या पद्धतीने आलं आहे ब्लाऊज. हे पाहू शकता असं आलं आहे ब्लाऊज. आणि त्याच नवरीचं आहे ना अजून एक ब्लाऊज आहे, जे की आलं आहे असं पूर्ण स्टोन वर्कमध्ये आले. बाईला पूर्ण स्टोन वर्क येणार आहे. आणि ह्या कलरची ती हळदीची साडी आहे. तर ती साडी जी आहे ना ती अशी दाखवते मी. हे पहा हा पदर आहे नवरीचा साडीचा हळदीचा. आणि या पद्धतीने अशी साडी, अशी आहे साडी. ही आहे हळदीची साडी नवरीची, जी पूर्ण फुल स्टोनने भरलेली आहे. तुम्ही पाहू शकता. रात्री हळद असल्यामुळे ती जी साडी आहे ना ती साडी एकदम सुंदर दिसेल. आणि त्याचबरोबर आहे ना, मी तुम्हाला आत्ता दाखवलं की 9 वार साडी आहे, जी की ब्लाऊज त्याच्यासारखं आहे. पण ही हे पहा ही आहे ना, म्हणजे जी लग्न लावायची साडी असते ना ती साडी नवरीची. साऊथ इंडियन पॅटर्न आहे फुल. स्वामी लेट नका जाऊन देऊ. आणि सुंदर साडी आहे, रेड कलर आहे पण खूप सुंदर साडी आहे. साऊथ इंडियन पॅटर्न आहे. 6,500ची तिची साडी आहे ती. आणि आधी जी नऊवारी साडी दाखवली तुम्हाला ती 8,500ची साडी आहे ती, सॉरी 12,500ची साडी आहे ती. आणि ही आहे साऊथ इंडियन पॅटर्नची. तर सगळ्यात अट्रॅक्टिव्ह म्हणजे आजकाल मी जसं की तुम्हाला सांगितलं ना की सगळ्या साड्यांवर आरीवर्कचेच ब्लाऊज येतात. तर त्या साऊथ इंडियन पॅटर्न साडीवर पण हा फुल स्टोनने भरलेला एकदम अप्रतिम असा आहे. पहा मला पर्सनली खूप आवडला आहे तो ब्लाऊज. खूप सुंदर आला आहे ब्लाऊज. हे पहा आरीवर्कचा. हे जे आहे ना हे बॅकला आहे गळ्याला. आणि तुम्ही मागून जर पाहिलं ना हे मशीन आरीवर्क आहे, मशीन आरीवर्क आहे. इथे पहा ही सुंदर अशी मोराची डिझाईन आहे मस्त. त्याची बाही पण पहा फुल बाही भरलेली तिची आरीवर्कने. हे पहा हे जे आरीवर्क आहे ना हे मशिनरी आरीवर्क आहे ॲक्च्युली, पूर्ण मशिनरी आरीवर्क आहे. आणि खूप सुंदर आहे, सुंदर आहे. या पद्धतीने बाही आहे. ही फ्रंटचा गळा आहे हा. आणि इकडच्या साईडला पण ही दुसरी बाही आहे. तर त्या साऊथ इंडियन साडीवर खूप सुंदर असं आरीवर्क आलं आहे. छान आहे साडी. आणि आरीवर्क पण खूप भरलेलं आहे. तर ही जी साडी आहे ना साऊथ इंडियन पॅटर्नची, तर ही साऊथ इंडियन पॅटर्नची जी साडी आहे ती ॲक्च्युली 6,500 त्यांना बसलेली आहे. तर खूप साऱ्या साड्या आणि ब्लाऊज आहेत. तर याची सगळ्याची डिझाईन मी कशी करणार आहे किंवा ब्लाऊज कशी स्टिच करणार आहे तुमच्याशी मी शेअर करणारच आहे. पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण लवकरच 1K कंप्लीट करायचे आहे. तर प्लीज सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.